साऊंडवाली दादा, तुम्हाला सुद्धा मानाचा मुजरा करायचा राहिलाय म्हणून असं करताय की काय? चुकून राहिला मानाचा मुजरा करायचा. तुम्हाला देखील मानाचा मुजरा, तुमच्यावरती आमचा सगळा डाव आहे आणि तुम्ही व्यवस्थित साऊंड लावला तरच व्यवस्थित आवाज लोकांपर्यंत पोहोचेल. इथे आम्हाला आतमध्येच ऐकायला येत नाहीये तर लोकांचं काय आपण बोलू शकत नाही. थोडं कोऑपरेट करा, कारण आमच्याकडे वेळेचं बंधन आहे, बाकी काही नाही. नाहीतर काही दिवस गाजवला असता, रात्रीपर्यंत कार्यक्रम केला असता. असो, तर स्तवन झालेला आहे. लगेच गणाकडे वळते आणि यानंतर गवळण आणि पदाचा एक एक अंतरा घेणार आहे माझा कार्यक्रम वेळेत संपवण्यासाठी. कारण बुवाची सवय आहे, या बुवाची सवय आहे. कार्यक्रम माझा 1 तासाच्या वर 10 मिनिटं झालंय की बुवा इथे येऊन उभा राहतो बाजूला आणि मग माईक हातात घेऊन माझ्या तोंडावर बोलतो, बाई तू अशीस, तू तशीस, तू तशीस. मग ते मला आवडत नाही. जाऊ दे बुवा, तुमची पण 45 मिनिटच आहे. 46व्या मिनिटाला मी पण इथं माईक घेऊन येणार आहे, एवढं लक्षात ठेवा. गण या ठिकाणी स्तवन झालं आणि लगेच आपलं वाद्य वादक उठून साऊंडचं हे करायला गेले. परंतु स्तवन होऊन माझी वंशावळ जी आहे ती तुमच्या समोर सांगण्यास राहिलं आहे. काही दोन स्केल बोल श्री गणपती गजानन महाराज की जय. बोल शक्ती वाले अखंड गुणी हैबती घराण्याचा विजय असो, अखंड नागेश्वरीचा विजय असो, भैरी भवानी नाच मंडळ स्वतःची शाखा मुंबई यांचा विजय असो. बोल शक्ती वाले की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोला गणपती बाप्पा मोरया. आणि अर्थात युवक मंडळी म्हटल्यानंतर जुन्या चाली कोणाला नाही आवडत. भांगड दिंगा सगळेच करतात.
आणि लगेच आपण गवळणीकडे वळूया आणि पदाकडे वळणार आहोत. हॅलो, सर्व प्रेक्षकांना जे रंगमंचावर उभे आहेत ना त्यांनी सर्वांनी खाली व्हा. सर्वांनी खाली व्हा. इकडचा हा मॉनिटर मोकळा करा. सर्वांनी खाली व्हा. या ठिकाणी आमच्या कुणबी युवा मंचाच्या माध्यमातून शाहीर तेजलजी पवार यांचं सहर्ष स्वागत. या ठिकाणी बकासूर प्रेम, अभिजित ढेपे तसेच आशिष बटावळे यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 200 रुपये आलेले आहेत. त्यांचे आभार, धन्यवाद. सर्वांना विनंती आहे खाली व्हा. उभे आहेत त्यांनी खाली व्हा. सगळ्यांनी खाली व्हा. सगळ्यांनी खाली, सगळ्यांनी खाली व्हा. अजिबात साऊंडचा आवाज जो आहे ना तो तिथे ब्रेक होतोय. सर्वांनी खाली व्हा. स्तवन गण झालेला आहे, बरोबर? आवाज येतोय नक्की? ठीक आहे, थोडेसे तांत्रिक अडचणी आहेत त्या आपण समजून घेऊ, पण कार्यक्रमावर त्याचा परिणाम न होऊ देता आपण सुंदर असा कार्यक्रम सादरीकरण करणार आहोत. तर आता स्तवन आणि गण झालेला आहे. आता काय आहे? गवळण, बरोबर? आणि गवळण म्हणजे कानाची खीर व्हायची, बरोबर ना? आणि तुम्हाला खरं सांगते, आजचा हा कान्हा आहे ना, आजचा म्हणजे हा नेहमीच आहे. हा माझ्या पाचवीला पोचलेला आहे. म्हणजे मी खरं सांगते तुम्हाला, हा बुवा माझ्या सोबत गणपतीत 5 वेळा आहे. 5 वेळा ह्याच तोंड बघायचं. जरी आज भांडलो तरी उद्या गोड बोलून ह्याच बघायचं. बुवा तुझंच बघणार आहे मी उद्या पण तोंड. सकाळी मानगाव चाचण आहे, उद्या रात्री सावर्ड्यात आहे, सलग कार्यक्रम आहे, तेव्हा बुवा तुझंच बघणार आहे तोंड. म्हणून बुवा चांगला कार्यक्रम कर. तुझ्यात जर ताकद असेल आणि जर तू नावाचा शाहीर असशील तर आया बहिणींची इज्जत राखून कार्यक्रम कर. एवढंच तुला सांगेन आणि तुला गौरव देते बघ कशी. जरी त्रिभुवनात तू असलास थोर, अरे माझ्यासाठी तू आहेस लहान शेवडा पोर. दया दुधाची नासाडी करतोस असं आहेस शिरजोर. हे दया दुधाची नासाडी करतोस असं आहेस शिरजोर. आणि खोड्या करून लागलाय कान्हा तुझ्या आईला. किती खोड्या करशील? तुझ्या आईला जीवाचा घोर. आता बुवा म्हणतील ती बाई तुझ्या आईला म्हणते, पण जरी मी तुझ्या आईला 3 वेळा म्हटलं तरी बुवा प्रेमानच आहे. हो, काही मी तुला भांडून नव्हे म्हटलं. तसा तुझ्या आईला नाही. एवढा तू खोड्या करतोस कान्हा की तुझ्या आईला अरे भोर लागलाय माझ्या या पोराचं काय होणार. आणि म्हणून सांभाळ घसरल पाय ग, अगं आई तुझं धोक्याचं आहे ग. मग ऐकून घे शैला हल्ला
हिसाबात राह, हिसाबात. हे बघ, हिसाबात राह. तू छोटा आहेस, मी मोठी आहे. मी लग्न झालेली नार आहे राधा आणि तू श्यामळा पोर आहेस 6 वर्षाचा माझ्यासमोर. शेपूड पिचून ये. जरी कंसाचा तू महाकाय रे, माझ्यासाठी तू छोटासा बाळ रे. छोटासा छोटूसा बाळ माझं छोटूसा. छकुला माझा छकुला, माझा सोनुला कुठं लपला. मला पुढे असतो त्याचे सोडलेले आहेत ना, ते ऐकतात आणि जाऊन सांगतात माझ्यासाठी तू छोटासा बाळ रे. थांबा, बाकी आहे. देते ती आज्ञा मुकट्याला पाळ. कोण सांगते? यशोदा सांगते. देते ती आज्ञा मुकट्याला पाळ, कानाखाली मी काढीन जाळ रे. आता माझ्या इथे आया बहिणी बसलेत. कानाखाली म्हटल्यावर तिथला काना खाली बघायचा, कुठं जाळा लागलाय तो. तसा जाळ नाही, एक कानाखाली खेचीन तुझ्या. किती मस्ती करतोस, किती खोड्या काढशील, किती दही दूध सोडशील. रोज कोण ना कोणतरी दारावर येतं. ग यशोदे, तुझ्या या पोराला समजाव. म्हणून यशोदा बोलते. आता तुला जे काय बोलायचं ते तुझ्या आईला बोलणार आहेस येऊन, म्हणजे यशोदेला. कारण मी यशोदा म्हणून गवळण गाते, राधा म्हणून नव्हे. देते ती आज्ञा मुकट्याला पाळ, कानाखाली मी काढीन जाळ रे. देते ती आज्ञा मुकट्याला पाळ, कानाखाली मी काढीन जाळ रे. जरी कंसाचा तू महाकाय रे, माझ्यासाठी तू छोटासा बाळ रे. जरी कंसाचा तू महाकाय रे, माझ्यासाठी तू छोटासा बाळ रे. त्यांच्याकडे बऱ्याच जमा असतील. विराट राजाच्या नगरीत विराटेश्वर नावाचे शिवमंदिर होते. त्याची उंची किती, तेथे एक वृक्ष आहे, त्या वृक्षाचे नाव काय आणि त्या वृक्षाचं महत्व काय, असा माझा प्रश्न बुवांना आहे. आणि या प्रश्नावरती एवढंच म्हणेन की बुवांनी वेळोवेळी माझ्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. 2 मिनिटं बसा. पण एवढंच सांगते, मला सांगा रसिक हो, आपण प्रश्न ग्रंथ आधारे विचारतो की नाही? हो की नाही? जे ग्रंथाच्या पानावर लिहिलेलं असेल तेच उत्तर आपण अपेक्षित करणार की नाही समोरच्याकडून. आता मी ह्याच्यात काय विचारलंय की वृक्षाची उंची किती. आता हा बुवा एकदा म्हणतो 72 आहे, एकदा अजून काय म्हणतो. अरे पण तुझं उत्तर मी मान्य कसं करून घेईन जर ते माझ्या ग्रंथाच्या पानावर नाही येत? जबरदस्ती आहे. नेहमी येतो आपटून टाकतो. बाई माझं उत्तर मान्य कर. ही बाई हलकट आहे, ही बाई नालायक आहे, ही बाई खोटारडी आहे. आई शपथ, जर मी खोटं बोलत असेल तर या रंगमंचावर माझी काला जाईल आणि तो गणपती बाप्पा मला बघून घेईल.
आणि तुला एवढा वेळा सांगून सुद्धा तुझ्या कसं लक्षात येत नाही रे दलिद्री बुवा? हा? कसा दरिद्री आहेस रे तू? तुझं म्हणणं काय? जे मी म्हणतोय ते बरोबरच आहे आणि नाही म्हणतो मग लोकांना पुरावा सांग, म्हणजे मी उत्तर फोडू? वा रे वा, आलाच मोठा शहाणा. चल नीट, तुला उत्तर द्यायचंय तर नीट शोध आणि उत्तर दे. शमीचा वृक्ष हे नाव बरोबर आहे. जर माझ्यात खोट असती तर मी त्या वृक्षाचं नाव जे घेतलंच ना ते पण खोटं सांगितलं असतं, एवढं लक्षात ठेव. अजून अभ्यास करा की प्रश्नाचा. तू आमचे प्रश्न वर्षानुवर्ष चालतात, मग आम्ही काय ते तुमच्या एका उत्तरामुळे फोडून सांगायचं उत्तर आणि परत नवा प्रश्न शोधायचा? एवढे आम्ही लल्लू पल्लू नाही. आणि म्हणून तुला प्रश्नपदच देते, कारण ही बारी आहे, याला बारी म्हणतात बुवा. प्रश्नपद हे बारीक असतं. तुझ्या याच्यात गहंडीला ते असतील कालावर आहे का तुम्ही? त्याच्याकडे दुसरा विषय नाही, ते मी दुसऱ्या बारीत बोलेनच त्याच्यावर, कारण मला माहिती आहे ह्याला कसा घ्यायचा, कुठून घ्यायचा आणि कसा घ्यायचा सगळं मला माहिती आहे. त्याची नसलच मी ओळखते. म्हणून की शक्ती तुर्यात सवाल जवाब आला आहे हो मोल. दिलेला प्रश्न माझा बुवा आहे खोल. आणि म्हणून शाहिरांनी ते ऐकून घ्या या तेजलचे बोल आणि सांभाळा स्वतःला या सामन्यात, नाहीतर तुमचं इथं जाईल तो. बुवा तोंडलेकर यांकडून 201 रुपये. त्याचप्रमाणे गंगाराम बुवा देवळी भोजने यांकडून 101 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे दत्ताराम बुवा लोणेरे यांकडून 201 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेलं आहे. मी आभार मानते. त्याचप्रमाणे आज या गर्दी आमचे शाहीर प्रकाशजी मांजरे उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे पाखुर्डे बाबा त्यांची नावाची ख्याती या ठिकाणी सर्वीकडे आहे, अख्ख्या माणगाव मध्ये आहे. असे पाखुर्डे बाबा सुद्धा उपस्थित आहेत, तरी त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करते. आणि म्हणून प्रश्न, जिंदगी इम्तिहान लेती है अब शाहिरा, प्रश्न माझा सोडवा तुम्ही शाहिरा, प्रश्न माझा सोडवा. जमेल का तुला, जमेल का तुला, जमेल का तुला सांग गाढवा. शाहिरा प्रश्न माझा सोडवा, ओ शाहिरा प्रश्न माझा सोडवा. ज्यांच्या हातात छत्री आहे त्यांनी नका वाजू, त्याचं तुम्ही भिजाल. पण ज्यांच्या हातात नाहीये त्यांनी आवर्जून टाळ्या वाजवायच्या आहेत. कारण आज ही संघटना अन्यायाविरुद्ध जे मोलाचं काम करत आहे ते खरं
कर्तव्य आहे आणि म्हणून अन्यायाविरुद्ध लढण्याची ज्यांची तयारी आहे, अन्यायाविरुद्ध लढण्याची ज्यांची तयारी आहे, जो कुणी नराधम इथे अत्याचारी आहे, अत्याचार रोखण्यासाठी इथे खूप मारामारी आहे, पण त्याचे हातपाय तोडण्यासाठी कुणबी युवा संघटना लय भारी आहे, कुणबी युवा संघटना लय भारी आहे, कुणबी युवा संघटना लय भारी आहे. आणि म्हणून केसामध्ये गजरा जबरदस्त संघटना हाय, तिच्याबद्दल बोलू का? जबरदस्त संघटना हाय, अहो तिच्याबद्दल बोलू का? कुणबी युवा मंच मडगाव नंबर 1 है हो तालुका, कुणबी युवा मंच मडगाव नंबर 1 है हो तालुका. जबरदस्त संघटना हाय, तिच्याबद्दल बोलू का? जबरदस्त संघटना हाय, तिच्याबद्दल बोलू का? अत्याचाराला मुळी पटना लढणारी आहे हो युवा संघटना. स्वाभिमानी संघटनेचं मी रूपीत बोलू का? स्वाभिमानी संघटनेचं आज रूपीत बोलू का? कुणबी युवा मंच मडगाव नंबर 1 है तालुका, कुणबी युवा मंच मडगाव नंबर 1 है तालुका. व्यक्त करते मी मनाची इच्छा, कुणबी युवा मंचाला देते शुभेच्छा. तुमच्या सुंदर कार्याची मी पाने चालू का? तुमच्या सुंदर कार्याची मी पाने चालू का? कुणबी युवा मंच मडगाव नंबर 1 है तालुका, कुणबी युवा मंच मडगाव नंबर 1 है तालुका. जबरदस्त संघटना हाय, तिच्याबद्दल बोलू का? जबरदस्त संघटना हाय, तिच्याबद्दल बोलू का? आणि म्हणून जी काही वेळीवाकडी सेवा पहिल्या बारीत केलेली आहे, वेळेअभावी खालूबाजा पथक मंगेश कासारे, सीनू आदित्य, बाई यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी आता तुरेवाडीच्याही रत्नाकरजी महाकाळ यांना त्यांच्या पहिल्या बारीसाठी लाख लाख शुभेच्छा देते. आणि बुवा जे बोलायचंय ते बोला, कारण मी सांगतो तुम्ही नाही बोलणार असं तर होणार नाही. तुम्हाला जे बोलायचंय ते बोला. तुमच्या प्रत्येक बोलण्याला मी दुसऱ्या बारीत उत्तर द्यायला खंबीर आहे, खमकी आहे. म्हणून पुन्हा एकदा शाहिरी मला समुद्रा करते. कुणबी युवा मंचाचे आधारस्तंभ विशालभाई यांच्याकडून 501 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलेलं आहे या गीतासाठी. तरी रसिको, पाऊस पडतोय मान्य, पण या पावसाशिवाय या बारीला मजा नाही. आणि म्हणून जसे
देत आहे. धन्यवाद.